तुटला म्हणून सोबत तुटत नाही, सहवास तुटला म्हणून सोबत तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. जसे अंक कमी पडतात चालण्या बसताना, तसे शब्द कमी पडतात भावना व्यक्त करताना. सन्माननीय मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, सर्वजण जाणतात की आज आपला शाळेचा शेवटचा दिवस. मित्रांनो, आज दिवस हा आपल्या सर्वांचा अत्यंत भावुक दिवस आहे. कारण आजपर्यंत आपल्या सर्वांचा मुक्काम एका ठिकाणी होता, मात्र हा मुक्काम आता संपला आहे. आजपर्यंत आपण अनुभवले सुखाचे क्षण, काही गोड क्षण, आठवणी आणि आपले शालेय जीवन भूतकाळात घेऊन जाण्यासाठी आजचा दिवस उभा आहे. काही वर्षापूर्वी माझे या शाळेमध्ये आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे आपल्या मातीच्या कोळ्याला आकार देतो, तसेच त्याप्रमाणे आमच्या शिक्षकांनी आम्हाला ज्ञान देण्याचे काम केलेलं आहे. तरी आमचे काही चुकल्यावर त्यांनी आम्हाला माफ केले, ते आम्हाला शिस्त लावली. आमची शाळा ही पवित्र मंदिर आहे. या मंदिरात आम्ही आमचे छंद जोपासते. सर्व संभार, राष्ट्रभक्ती, सहकार्य, आदर, बंधुभाव, एकता अनेक गोष्टी आमचे लाडके माळेसर यांनी शिकवले. गेली 12 वर्ष ज्या घरात आपण सर्वांनी मिळून राहिलो, एकत्र वाढलो, ज्ञान घेतलो, जीवाभावाचे मित्र मैत्रिणी भेटल्या, शिक्षकांमार्फत आम्हाला आई वडिलांचे प्रेम मिळाले, अशा आपल्या हक्काच्या घरातून पाणावलेल्या डोळ्यांनी आपणास मनात नसताना देखील बाहेर पडावे लागणार आहे. एक अनोळखी म्हणून या ज्ञानाच्या घरात प्रवेश केला. मला आपलेसे म्हणणारे येथे कोणीही नव्हते, तरीही मी या शाळेमध्ये प्रवेश केला. या शाळेने मला आपलेसे करून टाकले आणि आई वडिलांसारखे, गुरु आणि भावंडांसारखे मित्र मैत्रिणी दिले. भलेही मला एकाने शिक्षा केली, पण ती माझ्याकरिता शिक्षा नव्हती. ती माझ्याकरिता माझी चूक सुधारण्याकरिता दिलेली संधी होती. अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याचा तो मार्ग होता. निरोपाचा क्षण जणू हळव्या फुलांचा, आठवणीच्या गर्दी जणू क्षण हा विरहाचा. या शाळेने भावंडे, माझे मित्र मैत्रिणी यांच्या सोबत माझी जोडलेली अतूट नाती कधी तुटणार नाहीत. आम्ही शाळेमध्ये खूप मौज मजा केली. सकाळी तर बेंचवर बसण्याकरिता आमचे भांडे व्हायचे, मात्र नंतर सगळं काही ठीक चालायचे. वर्गात शिक्षक नसताना आम्ही बेंचवर कान लावून बेंच वाजवायचो. सरांनी शिक्षा केल्यानंतर पुढे जाऊन अंगठे धरून खाली वाकणे आणि उठा बशा काढणे, परीक्षेदरम्यान हुशार मुलांना मस्का लावणं, अशा कितीतरी आठवणी मला आठवतात. आणि मोरे मॅडम यांनी आम्हाला काही नाव लिहिल्यानंतर पुढे बोलून अंगठे धरायला लावायचे किंवा उठा बशा काढायला लावायचे. पण काय करणार, या केवळ आठवणीच्या रूपात सर्वांच्या मनात सदैव जिवंत राहणार आहेत. जाता जाता एवढेच बोले, जर माझ्याकडून जाणून बुजून जर काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा. माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना पुढच्या 22 वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जाता जाता एवढेच बोलेन, सर्व शिक्षक असल्यासारखे तर विद्यार्थ्यांचे मत का नाही राहणार सारखे. उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद.